तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या BBS लव्ह यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातोय हर्षल भाऊंच्या शॉपला। तर आपल्याला आज इन्फॉर्मेशन अशी आहे की राधाकृष्ण बँड अंमळनेर आणि श्री बँड शिरूळ, श्री म्युझिकल नवीन बँड आहे मित्रांनो शिरूळ गावातला। तर त्या बँडची पण ओपनिंग आहे, तर तिथं पण जायचं आपल्याला। तर आजचा ब्लॉग आहे आपला, आजच अपलोड करणार आहे आपण। तर आता आपण हर्षल भाऊंच्या शॉपला जातोय, कोमल साऊंड सर्व्हिस या ठिकाणी। तर साई बँड मासावद्यांची पण गाडी आलेली आहे। तर आज पोळा आहे, तर सगळे पोळ्याच्या दोर वगैरे विक्रीचे दुकानं लागलेले आहेत। तर ठीक आहे चला। आणि चेतन भाऊ गोसावी पण येणार आहेत सटाण्यावरनं, आणि DJ यूट्यूब चॅनलवाले पण येणार आहेत। तर आपण आता दगडी दरवाजाजवळ पोचलेलो आहे अंमळनेरच्या। तर आपण व्हॅनमध्ये आलेलो आहे मित्रांनो। आज पाऊस चालू होता सकाळी, तर त्याच्यामुळे आपण व्हॅन आणलेली आहे। आणि आपली KTM पण रात्री शिरूरला गेलो होतो आपण, तर तिला पण आपण निलेश सरांच्या घरी लावलेली आहे। तर चला आता आपण डायरेक्टली कोमल साऊंड सर्व्हिस या ठिकाणी पोहोचू, आणि तिथंच बघू आपण आता कोणत्या कोणत्या बँडच्या गाड्या आहेत। तर फायनल मित्रांनो आपण आता हर्षल भाऊंच्या शॉपला पोहोचलेलो आहे। आपली बँड तिकडे लावलेली आहे मी, तर महाराजा बँडचे होणार आहे तिथं। तर श्री राधाकृष्ण बँडची गाडी गेलेली मित्रांनो घरी। तर साऊंड काढण्याचा कार्यक्रम चालू आहे कन्हेऱ्या इथं, कन्हेऱ्या फाफरा। तर आपण काही तिथं जाऊ शकत नाही, थोडं लांब आहे गाव, तर आपण संध्याकाळी जाऊ। तर साई बँड मसावद आणि योगेश्वर बँड 4D यांची गाडी आहे आता। मारवाडचा बँड क्लासिक बँडची गाडी पण घरी गेलेली आहे वायरिंगचं काम करून। तर आता साई बँड मसावद यांची गाडी दाखवतो मी तुम्हाला, आणि योगेश्वर बँड 4D। तर दोन गाड्या आहेत आता सध्या। तर संध्याकाळी आपण जाणार आहे राधाकृष्ण बँडच्या ओपनिंगसाठी। तर त्यांचं आज उद्या सुरत म्हणजे गुजरातमध्ये वाजवण्याचा कार्यक्रम आहे, आणि राधाकृष्ण बँडची पण ऑर्डर आहे आणि श्रीकृष्ण बँडची पण ऑर्डर आहे मित्रांनो त्याच ठिकाणी। तर बघू आपण शक्यतोवरती जाऊ, जमलं तर। ठीक आहे, आता गाड्या दाखवतो तुम्हाला किती काम झालेलं आहे। तर बघू शकतो तुम्ही समोरच आपलं साई बँड मासावद यांची गाडी उभी आहे। भारत बेन 1214 MD BS6 मॉडेल गाडी मित्रांनो। तर पूर्ण न्यू लुक आहे गाडीला। आणि योगेश्वर बँड 4D यांची पण न्यू आयसर गाडी मित्रांनो, न्यू सेपमध्ये बघू शकतो तुम्ही। ओल्डवाली गाडी नाही आहे, तर प्रो गाडी आहे 2075। तर साई बँड मसावद यांच्या गाडीला असंच हायड्रोलिक केलेली आता थोडी गाडी, जास्त नाही आहे। तर योगेश्वर बँड 4D यांची पण गाडी बघू शकता तुम्ही। तर मोहन काकांत ते कॉलवरती बात करत आहे, बोलत आहे। तर गाडीमध्ये वरच्या साईडला पण लायनरी लावलेले आहेत, आणि मागे डबल लाईनरी सेटअप आहे। तर बघू शकता इकडे पण आहे आणि इकडे पण लावलेले आहेत। तर वरती राऊंड शेप आहे या ठिकाणी, तर मध्ये पण CRP लागणार आहे गाडीला। तर मी यश दादांशी बोलणं करून तुम्हाला सांगतो की गाडीमध्ये किती CRP येणार आहेत। हां हां तर 07 सन 1993 पासून हा बँड चालू आहे मित्रांनो। त्यांची इंस्टा ID आहे। इकडे पॅकिंग सील ठेवलेलं आहे अजून। त्या गाडीचा काही असा लुक आहे मित्रांनो। रोजचा टाइम आहे मित्रांनो आता।
तर योगेश्वर बँडमध्ये असं साईडला मिळ निघता. तर योगेश्वर बँडचे मालक पण इथं आहेत समोरच. तर बाळादादा ते समोर बसलेले आहेत. मित्रांनो एक छोटे लाईनरी लावलेले आहेत. या गाडीमध्ये पण असा दोघा साईडला स्लायडिंग होते लाईनरी सेटअप. तर या गाडीमध्ये पुढे डबल स्पीकर लावलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि धुळ्याला गाडीचं काम झालेलं आहे. तर कालूरामजी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर या गाडीमध्ये पण 18 बेसची शक्यतोवरली गाडी. पहिली 14 बेसची होती तर मागे डबल बेस लावलेले आहे. तर बघू आता अजून काम चालू आहे बेसचं. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आज ब्लॉग थोडा छोटाच बनवू कारण की आपल्याला संध्याकाळी इकडे राधाकृष्ण बँड आणि श्री म्युझिकल बँड कुठलं गाव आहे शिरूड. तर शिरूडला जायचं आहे मित्रांनो. तर आपण आता ब्लॉग आपण संपवणार आहे. तर तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. आणि सुरतला जायचं बघू आपण. मला जायचं आहे पण मला जायलाच नाही भेटत. तर सुरतच्या मागच्या वर्षी पण मी मिस केलं होतं. राहुल दादांसोबत जाणार होतो. तर बघू आपण. राहुल दादा ते पण आलेले आहेत असं मोहन दादांनी बोललेलं आहे. तर ठीक आहे आपण आता बघू कसं काय करायचं. तर ठीक आहे मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच संपू आता. तर राधाकृष्ण बँड आणि श्री म्युझिकल बँड यांची ओपनिंग आहे. तर नक्की आपल्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. तर हा आजचाच ब्लॉग आहे आपण आजच अपलोड करणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जय खानदेश.